नमस्कार. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्र, आज आवाज जनतेचा या विशेष रिपोर्टमध्ये आपण आज पाहणार आहोत 100% इथेनॉलवर धावणारी वाहने. भारत ऊर्जा स्वावलंबनाकडे की नव्या संकटाकडे? मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या कारच्या टाकीत पेट्रोल नाही, डिझेल नाही, तर भरले आहे 100% इथेनॉल. तेच इथेनॉल जे आज साखर कारखान्यांमध्ये तयार होते, तेच इथेनॉल जे ऊस, मका आणि तांदळापासून बनते, आणि तेच इथेनॉल आता भारताच्या ऊर्जा धोरणाचा केंद्रबिंदू बनत आहे. एका केंद्रीय मंत्र्याने जाहीर केले आहे की भारतात 100% इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात येणार आहेत. सरकार याला ऊर्जा क्रांती म्हणत आहे, मात्र अनेक तज्ज्ञ याला धोकादायक प्रयोगही म्हणत आहेत. कारण प्रश्न फक्त वाहनांचा नाही, प्रश्न आहे अन्नाचा, पाण्याचा, शेतकऱ्यांचा आणि देशाच्या भविष्यातील ऊर्जा धोरणाचा. त्यामुळे आज आपण सरकारचे दावे आणि त्यावरील टीका दोन्ही तपासून पाहणार आहोत. आता इथेनॉल म्हणजे नेमकं काय? इथेनॉल हे जैव इंधन आहे. भारतामध्ये ते मुख्यतः ऊसाची मळी, ऊसाचा रस, मका, तांदूळ आणि इतर कृषी अवशेषांपासून तयार केले जाते. आज भारतात E20 पेट्रोल वापरले जाते, म्हणजेच 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल. आणि सरकारचे पुढील लक्ष आहे E85 आणि E100, म्हणजेच एकतर 85% इथेनॉलवर चालणारी वाहने किंवा जवळपास पूर्णपणे 100% इथेनॉलवर चालणारी वाहने. सरकारच्या मते यामुळे भारताची परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी होईल. म्हणजे भारत क्रूड ऑइल इतर देशांकडून आयात करतो, त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते, डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. मग सरकारचं असं म्हणणं आहे की बाहेरून क्रूड ऑइल, कच्चे तेल आयात करण्याची आवश्यकता जास्त भासणार नाही, म्हणजेच परदेशी तेलावरील अवलंबित्व भारताचं कमी होईल. पण इथे पहिला प्रश्न निर्माण होतो, ज्या देशात अजूनही लाखो लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही, त्या देशाने अन्नधान्य इंधनासाठी वापरणं योग्य आहे का? जिथं लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही, त्या देशाने अन्नधान्य इंधनासाठी वापरायचं, हे योग्य आहे का? सरकारचे म्हणणे आहे की इथेनॉलमुळे 3 मोठे फायदे होतील. पहिला फायदा, तेल आयात कमी होईल. भारत दरवर्षी प्रचंड प्रमाणात तेल आयात करतो, यासाठी लाखो कोटी रुपये परदेशात जातात. परत सरकारचं म्हणणं आहे की इथेनॉलचा वापर वाढल्यास ही रक्कम वाचू शकते. आणि दुसरा फायदा, शेतकऱ्यांना नवा बाजार मिळेल. शेतकऱ्यांच्या, विशेषतः ऊस आणि मका उत्पादकांना जास्त फायदा होईल. आणि तिसरा फायदा, प्रदूषण कमी होईल. जे पेट्रोल आणि डिझेलने खूप प्रदूषण होतं हवेत, ते प्रदूषण कमी होऊन अत्यंत कमी प्रमाणात इथेनॉलवर प्रदूषण कमी होते, त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होईल. कारण इथेनॉल जैव इंधन असल्याने त्याचे कार्बन फूटप्रिंट तुलनेने कमी असल्याचा दावा केला जातो. हे सर्व ऐकायला आकर्षक वाटते, पण याच ठिकाणी सुरू होतात कठीण प्रश्न. इथेनॉल धोरणावरील सर्वात मोठी टीका म्हणजे अन्न की इंधन. आज भारतात डाळी आयात होतात, खाद्यतेल आयात होते, पोषणाच्या अनेक समस्या कायम आहेत. अशा परिस्थितीत मका, तांदूळ आणि ऊस यांचा वापर वाहनात भरणाऱ्या इंधनासाठी करणे योग्य आहे का? काही अर्थतज्ञांचं मत आहे की अन्नधान्य इंधनाकडे वळवल्यास भविष्यात अन्नधान्य महाग होऊ शकते. मकाची मागणी वाढल्यास पशुखाद्य महाग होऊ शकतं. त्याचा परिणाम दूध,
अंडी आणि मांस उद्योगावरही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. सरकारचं म्हणणं आहे की खराब झालेले किंवा अतिरिक्त अन्नधान्य यासाठी वापरलं जाणार आहे. मात्र टीकाकार विचारतात, जर इथेनॉलचा बाजार मोठा झाला तर उद्योगांना फक्त खराब धान्य पुरेल का, की चांगले धान्य इंधनासाठी वापरले जाईल? हा प्रश्न अनुत्तरित आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विचारले तर ते एकच गोष्ट सांगतील, ऊस म्हणजे पाणी आणि खूप खूप पाणी. जर 1 लिटर इथेनॉल तयार करण्यामागे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कितीतरी पाण्याचा वापर केला जातो, मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. मग महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांमध्ये भूजल पातळी आधीच खाली गेली आहे. दिवसेंदिवस खालावतच आहे भूजल पातळी. मराठवाडा अनेक वेळा दुष्काळाचा सामना करतोय. अशा परिस्थितीत ऊस क्षेत्र वाढवणे शहाणपणाचे ठरेल का? पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे की पाण्याचा विचार न करता इथेनॉल विस्तार धोकादायक ठरू शकतो. यावर सरकार सांगते की इंधन स्वस्त होईल, पण वास्तव थोडे वेगळे आहे. इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा कमी ऊर्जा असते. याचा अर्थ 1 लिटर इथेनॉलवर वाहन कमी अंतर जाऊ शकते. 1 लिटर पेट्रोलमध्ये जितकं वाहन चालतं त्यापेक्षा काही प्रमाणात इथेनॉलवर वाहन ते कमी चालेल, कमी मायलेज देईल. म्हणूनच फक्त इंधनाचा दर पाहून फायदा मोजता येणार नाही. तर दुसरा प्रश्न, वाहनांची सुसंगतता. सर्व वाहने E100 म्हणजे 100% इथेनॉलवर चालू शकत नाहीत. त्यासाठी फ्लेक्स फ्युएल इंजिन आवश्यक आहे. म्हणजे ग्राहकांना नवीन वाहन घ्यावं लागू शकते. तसेच इंधन पंपांचे जाळे उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक पण करावी लागते. आता साखर लॉबी आणि राजकारण पहा. इथेनॉल धोरणावरील सर्वात राजकीय टीका इथेच होते. टीकाकारांचे म्हणणे आहे की या धोरणाचा सर्वाधिक फायदा साखर उद्योगाला होतो, कारण अतिरिक्त साखर विकण्याऐवजी ती इथेनॉलमध्ये रूपांतरित करता येते. म्हणजे जर साखरेचं अतिरिक्त उत्पन्न झालं, साखरेचं जास्त उत्पादन झालं, तर ती साखर बाजारात न विकता, निर्यात न करता तिचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी करता येतो. आणि असं केलं तर यामुळे कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल. दुसरीकडे सरकारचं म्हणणं असं पण आहे की यामुळे शेतकऱ्यांचे थकीत वेतन देणे सोपे होईल. जे कारखान्यांकडे शेतकऱ्याच्या ऊसाचे वर्षानुवर्षे पैसे पडलेले असतात ते ह्या इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे देणे सोपे होईल. खरं चित्र काय आहे यावर अजूनही तीव्र मतभेद आहेत. सरकार अनेकदा ब्राझीलचे उदाहरण देते. ब्राझील या देशामध्ये फ्लेक्स फ्युएल वाहने यशस्वी ठरली आहेत. पण भारत आणि ब्राझीलमध्ये खूप मोठा फरक आहे. ब्राझीलकडे अधिक जमीन आहे, लोकसंख्या त्या मानाने खूप कमी आहे. आपली परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे जमीन कमी आहे आणि लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याचबरोबर पाण्याची परिस्थितीही वेगळी आहे. म्हणूनच ब्राझीलचे मॉडेल जसेच्या तसे भारतात लागू होईलच असे अजिबात नाही. मित्रांनो, 100% इथेनॉल वाहनांचा प्रश्न हा फक्त इंधनाचा प्रश्न नाही. 100% इथेनॉल वाहनांचा प्रश्न हा फक्त इंधनाचा प्रश्न नाही. तो अन्नाचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न आहे, तो शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. सरकारचे म्हणणे आहे की भारताला ऊर्जा स्वावलंबनाकडे नेता येईल. तर टीकाकारांचे म्हणणे आहे की यामुळे अन्न सुरक्षा आणि जलसुरक्षेवर संकट येऊ शकते. सत्य कदाचित या दोन्ही टोकांच्या मधोमध आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, भारताला ऊर्जा स्वावलंबन हवेच, पण ते साध्य करताना अन्न, पाणी आणि पर्यावरण यांची किंमत मोजावी लागणार नाही याची खात्री करणेही तितकेच आवश्यक आहे. आणि म्हणूनच प्रश्न विचारणे गरजेचे आहे.
चर्चा होणे गरजेचे आहे आणि सत्य समोर येणे ही गरजेचेच आहे. या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुनील गायकवाड. आपण पाहत होतात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. धन्यवाद.